बुलढाण्यात एसटी महामंडळानं मोठी कारवाई केली आहे। दिव्यांग सवलतीचा गैरवापर करणाऱ्या 60 प्रवाशांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आढळून आले आहेत। राज्यात एसटी महामंडळाकडून महिलांना 50% तसंच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना विविध सवलती देण्यात येतात। मात्र या सवलतींचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध बुलढाणा एसटी महामंडळानं मोहीम राबवत मागील 4 दिवसात 73 बसेसची तपासणी केली। यामध्ये तब्बल 60 प्रवाशांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड असल्याचं उघड झालं। एसटीनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेण्यासाठी ही बनावट कागदपत्र तयार करण्यात आल्याची माहिती या प्रसंगी मिळाली। पथकानं संबंधित प्रमाणपत्र आणि आधार कार्ड जप्त केले आहेत। तर यापुढे प्रवासासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आढळून आल्यास पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा इशारा बुलढाणा विभागीय वाहतूक शाखेचे विभागीय वाहतूक अधिकारी दिगंबर जाधव यांनी दिलाय। मागील आठवड्यामध्ये आपण आपल्या बुलढाणा विभागामध्ये काही एक ड्राईव्ह घेतला होता की आपल्याकडं अपंगांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळलेलं जाणवलं। तर त्याच्यामध्ये खरोखर अपंग प्रवासी एवढे आहेत का, तर या दृष्टिकोनातून आपण एक ड्राईव्ह घेतला आणि एक प्रायोगिक तत्वावर 60-65 बसेस मागच्या आठवड्यात तपासल्या गेल्या। तर त्या बसेसमध्ये जवळपास 70-75 कार्ड हे बोगस आढळून आले। तर हे बोगस ते स्कॅनरवर चेक केले, बोगस आढळले, त्यामुळे ते आपण जमा करून घेतले होते आणि त्या प्रवाशांना पूर्ण तिकीट देऊन यापुढे असे बोगस कार्ड काढू नका। एसटी आपल्याला जी सवलत देते ही अपंगांसाठी देते, तर आपण त्या सवलतीचा गैरफायदा न घेता आपण आपलं पूर्ण तिकीट काढा। महिलांना 50% तिकीट आहे, त्यांना त्यांचा 100% फायदा होतोय आणि जे खरोखर स्ट्रॉंग लोक आहेत त्यांनी असं चुकीचं काम करू नये। जर असं यानंतर आढळून आलंच तर आपण त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करणार आहोत, अशा सूचना आपण त्या प्रवाशांना दिलेल्या आहेत।